नारदांनी प्रश्न विचारला, भगवान शिवजी कैलास पर्वतावरती कधी गेले आणि कुबेराशी त्यांची असणारी प्रीती नाम प्रेम कसं वाढलं, ही कथा आम्हाला सांगा. आणि मग ब्रह्मदेव सांगतात, ऐका नारद, काय झालं, हा कुबेर म्हणजे कोण आहे, तर कांपिलय नावाचं नगर आहे. आता कुबेराचे 3 जन्म सांगतात. कांपिलय नावाचं नगर आहे आणि या कांपिलय नावाच्या नगरामध्ये यज्ञदत्त नावाचा एक दीक्षित ब्राह्मण हा वास्तव्य करत आहे. आणि वास्तव्य करत असताना या यज्ञदत्ताचा विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर याला एक मुलगा झाला आणि त्या मुलाचं नाव त्या ठिकाणी गुणनिधी ठेवलं. काय? गुणनिधी. म्हणजे अनेक गुण ज्याच्या ठिकाणी वास्तव्य करतात तो कोण? गुणनिधी. आता अलीकडच्या काळामध्ये काहीही नावं ठेवतात. आमचे गुरुवरे सांगत असतात, आपल्या जालन्याचं सोडून, महाराष्ट्रातलं सोडून, तिकडं उत्तर प्रदेशातला आमचे गुरुवरे बाबा सांगत असतात, एका बापानं आपल्या मुलाचं नाव विकी ठेवलं. काका काय नाव ठेवलं? विकी. विकी लहानाचा मोठा झाला, लग्न झालं आणि त्याला बाटलीची सवय लागली, छंद लागला. आणि विकीनं काय केलं? घर विकलं, बंगला विकला. अहो घर आणि बंगला एकच. घर विकलं, गाडी विकली, जमीन विकली, सर्व काही होतं ते सर्व विकलं आणि विकी मोकळा झाला. नाव काय होतं? त्याच्यामुळं त्यानं सगळं विकलं. याला म्हणायचं विकी. अशी काही नावं आहेत महाराज. पूर्वीची मुलींची नावं असायची नीता. काय नाव असायची? नीता. पण अलीकडे लोकांनी त्या नीताला लावलं मागं. नीता. नीता म्हणजे जिच्या ठिकाणी नीती नाही ती कोण? अनिता. लावूच नाही, तिचं नाव नीताच असावं. ऐका, मग काय झालं, याचं नाव गुणनिधी ठेवलं पण याच्या ठिकाणी एकही गुण नव्हता, सगळे दुर्गुणच होते. हा गुणनिधी लहानाचा मोठा झाला आणि बापाला वाटलं आपण दीक्षित आहोत, ब्राह्मण आहोत आणि आपलं कर्म, आपला जो काही विधी आहे पूजापाठ आपल्या मुलानं चालवला पाहिजे. मग याला कुठंतरी एखाद्या गुरुकुलामध्ये, आश्रमामध्ये आपण शिक्षण घेण्यासाठी पाठवू. आणि या हेतूनं जसं आमचे काकांनी मला लहानपणी पैठणला नेऊन सोडलं, तिथं झालं की मी रेणाखळीला गेलो आणि तिथून परत आळंदीला गेलो. म्हणजे काकाचे माझ्यावरती खरंच उपकार आहेत. जर त्यांनी मला हा मार्ग दाखवला नसता तर मलाही माहीत नसतं आज मी कुठं असतो. बरोबर आहे का नाही? पण खरंच उपकार मानले पाहिजे. ऐका, मग या गुणनिधीनं काय केलं, बापाला वाटलं हा मुलगा त्या ठिकाणी काहीतरी शिकावा, मग त्याला गुरुकुलात सोडलं. पण तिथं गेल्यानंतर तो काहीही शिकत नव्हता. त्यानं टुकार मुलाची त्याला आवड लागली, तो व्यसन करू लागला, तंबाखू खाऊ लागला, दारू पिऊ लागला. खरं तर विद्यार्थ्याची 5 लक्षणं असतात. किती? अल्पाहारी गृहत्यागी, स्वाननिद्रा तथैवच, काकचेष्टा बकध्यानम, विद्यार्थी 5 लक्षणम. अल्पाहारी म्हणजे विद्यार्थ्यानं कमीत कमी आहार घेतला पाहिजे. का आहार कमी का घ्यावा? त्याचं कारण, जर ताणून जेवला तर तो ताणून झोपतो, म्हणून त्यानं आहार कमी घेतला पाहिजे, तेव्हा तो अभ्यास करतो. आहार कमी घेतला पाहिजे. माझाही तुम्हाला अनुभव सांगतो. ज्यावेळी मी इथून आळंदीला गेलो, आळंदीला गेल्यानंतर मला तिथं तर कोणी, काका मला काही कोणी नेऊन सोडलं नाही, तुम्हाला माहिती, मी एकटाच गेलो. माझ्यासोबत त्या आहेर बोरगावचे तुकाराम महाराज मुळे होते. मी म्हटलं आपल्याला तर काहीतरी शिकायचं आहे. मग आम्ही थेट आळंदी गाठली आणि आळंदीला गेल्यानंतर एका प्रायव्हेट गुरुकुलामध्ये 4-5 महिने राहिलो. पण मला काही शिक्षण पद्धती पाहिजे तशी आवडली नाही. मी विचार केला आपल्याला कमीत कमी दिवसामध्ये जास्त अभ्यास कसा करता येईल, आणि अशी संस्था या आळंदीमध्ये कोणती आहे. आणि मग ज्ञानेश्वर महाराज, तिथं जोग महाराज संस्था आहे, स्वानंद सुखदेवासी सद्गुरू जोग महाराज संस्था. आणि त्या संस्थेचं वैशिष्ट्य असं आहे, त्या संस्थेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्याला 1 रुपयाची फी संस्था घेत नाही. आणि प्लस त्याच्या जेवणाची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था संस्थेकडून होती. मी म्हटलं इकडं तिकडं राहण्यापेक्षा आपण या गुरुकुलामध्ये राहू. पण सुरुवातीला ते 15 दिवस मात्र परीक्षा झाल्याशिवाय विद्यार्थ्याला घेत नाहीत. पडला ना प्रश्न. आता दिवाळी झाली, मी आपलं आळंदीला गेलो, कार्तिकी वारी झाली, संस्था सुरू झाली.
आणि आम्हाला मधुकरी नाही, काहीच नाही. मी विचार केला आता जेवण तरी कशाचं करायचं नेमकं, आपल्याला काहीतरी पाहिजे दिवसात खायला. तर मी आळंदीत नारदाच्या गादीवर पहिली चोरी केली. जिथं पार्किंग आहे ना त्या पार्किंगमध्ये एक दुकान होतं, चिवड्याचे पाकिटं वगैरे असायचे. मी एक पुडा चोरला त्यातला, तो आमच्या रूमवर नेला आणि 3 दिवस तो पुडा खात होतो मी. किती दिवस? त्याचा परिणाम जोग महाराजांनी पदरात घेतलं आणि असं काही जीवनाचं सोनं केलं, एवढं काही ज्ञान दिलं, एवढे दयाळू गुरुवारी आहेत ते. त्यांच्याजवळ बसलं, त्यांना काहीही विचारा, बाबा हे असं आहे, ते तसं आहे, हे असं आहे, ते तसं आहे. त्या प्रत्येक शंकेचं उत्तर गुरुवर्य बाबांनी आणि त्या संस्थेतील गुरुजनांनी आम्हाला दिलं आणि त्याचा परिणाम तेच ज्ञान आज या ठिकाणी तुम्हाला सांगतो आहे. म्हणजे मला चोरी केलेली सांगायची नाही, पण स्थिती कशी होती. 3 दिवस मी तो पुडा खाल्ला. आम्ही 2 जण होतो आणि आम्ही 2 जण त्याच पुड्यावरती राहिलो. मग नंतर मधुकरीची व्यवस्था झाली. अशा प्रकारे आळंदीला दिवस काढल्याशिवाय, अल्प आहार केल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. आणि मग हा गुणनिधी दुराचार करू लागला. विद्यार्थ्याचं पहिलं लक्षण आहे अल्पाहारी. दुसरं आहे गृहत्यागी, म्हणजे घराचा त्याग करणारा. तिसरं लक्षण आहे ब्रह्मचारी, त्यानं ब्रह्मचारी व्रताचं पारण केलं पाहिजे. अल्पाहारी, गृहत्यागी, स्वाननिद्रा. स्वाननिद्रा म्हणजे कुत्र्यासारखी झोप असावी. काही वाजलं की कुत्रा लगेच उठून उभा राहतो, तसं विद्यार्थ्यांना तसं जागं राहिलं पाहिजे. कधी गुरुजी येतील आणि कधी काय शिकवतील. स्वाननिद्रा तथैवच. चेष्टा करायची असेल तर कावळ्यासारखी करावी, काकचेष्टा. आणि ध्यान करायचं असेल तर बगड्यासारखं करावं. बगडा सरोवरामध्ये तळ्यामध्ये बसतो आणि असं वाटतं आपल्याला जणू का हे महाराज एका पायावरती उभा राहून तप करतेत. काय करतेत? तप. पण त्या बगड्याचं ध्यान माशावर असतं. कशावर? माशावर. तसं विद्यार्थ्यानं त्या बगड्याचं ध्यान जसं माशावर आहे तसं विद्यार्थ्याचं ध्यान ज्ञानावर असलं पाहिजे. अशी 5 लक्षणं विद्यार्थ्याची असतात. पण हा असणारा गुणनिधी मात्र वाईट मार्गाला लागला, तो जुगार खेळू लागला. तुकोबाराय सांगतात, अरे हे देह व्यर्थ जावे, ऐसे जरी तू व्हावे, तरी द्युत कर्म मनो भावे, सारी पाठ खेळावा. आपलं जीवन जर व्यर्थ घालायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? सारीपाठ खेळला पाहिजे, जुगार खेळला पाहिजे. आणि तो गुणनिधी जुगार खेळू लागला. पाहता पाहता त्याचा जुगार एवढा वाढला, आई काही सांगत नव्हती. कारण आई तिलाच म्हणतात, ती आपल्या मुलाच्या प्रत्येक चुकावर पांघरून घालते. पण खरं तर आईनं मुलाच्या चुकावरती पांघरून घालू नये. आईची व्याख्या सांगू का? एक पद आहे महाराज गोड. ठेच लागता माझ्या पायी, ठेच लागता माझ्या पायी, वेदना होते तिच्या हृदयी. 33 कोटी देवता मध्ये श्रेष्ठ मला माझी आई, माझी आई. मुलाच्या पायाला ठेच लागली की त्याची वेदना त्या आईच्या काळजामध्ये, हृदयामध्ये होते. तिला आई असं म्हणतात. पण या गुणनिधीची आई मात्र तिनं नको त्या चुका पदराखाली घातल्या
आणि तिचा दुराचार जुगार खेळत होता हे बापाला कळू दिलं नाही. एक दिवस चांगली सुशील मुलगी पाहून या गुणनिधीचा विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर मग मात्र तरी याचा जुगार वाढला आणि एक दिवस जुगारामध्ये लावण्यासाठी मामा काही घरी नाही, त्यानं बापाची अंगठी चोरली. काय चोरली? वडील स्नान करत असताना अंगठी बाहेर काढून ठेवली, त्यानं ती अंगठी उचलली, जुगार खेळण्यासाठी निघाला. यज्ञदत्ताचं स्नान झालं आणि बायकोला विचारलं, का ग माझी अंगठी पाहिली का? तेव्हा पत्नीनं उत्तर दिलं, माहीत नाही. उडवा उडवीचं उत्तर दिलं. त्या बापानं ओळखलं, यज्ञदत्तानं ओळखलं की निश्चित आपल्या घरात कुठंतरी पाणी मुरत आहे आणि त्याला कळालं आपला गुणनिधी जुगार खेळतोय आणि या बाईनं याच आईनं त्याच्या चुकावरती पांघरून घातलं. म्हणून तो अट्टल दारुड्या अट्टल जुगारी झाला. सांगितलं, जा आजपासून ज्या घरात जुगार खेळला जातो आणि असा जुगारी मुलगा आहे त्या घरात मी राहणार. वडील ते घर सोडून गेले. पुढं त्यांनी कुठंतरी वास्तव्य केलं. मुलाला ही वार्ता कळाली की आपल्या बापाला कळालेलं आहे मी गुणनिधी दुराचारी आहे, तो जुगार खेळतोय, पत्ते खेळतोय. मुलगा घाबरला, तो घरी आलाच नाही. त्यानं विचार केला कुठं जावं. जवळचा पैसा जुगारामध्ये संपलेला होता आणि तो फिरत फिरत भटकंती करत करत एका शिवालयाजवळ गेला. 5-5:30 वाजलेले होते. सकाळपासून पोटामध्ये अन्नाचा कण नाही आणि सायंकाळच्या वेळेला 6-6:30 वाजता सोमवारचा दिवस अनेक राज परिवार सर्व त्या ठिकाणी नैवेद्याचं साहित्य घेऊन त्या शिवालयामध्ये आपण नैवेद्य दाखवावा या हेतून शिवजीची पूजा करावी या हेतून तो सर्व परिवार आला. त्या परिवाराने पूजा केली, नैवेद्य दाखवला. 7-7:30 वाजले असावे आणि मग हा सर्व परिवार निघून गेला. गुणनिधी सरकत सरकत उठत बसत खाली पडत कसा तरी त्या मंदिरात गेला. त्यानं मंदिरात प्रवेश केला आणि मंदिरात प्रवेश केल्यानंतर त्या दिव्याची ज्योत मंद झाली होती. त्याला काही दिसत नव्हतं. त्यानं आपलं शर्ट फाडलं, त्याची एक वात तयार केली, ती त्या तेलामध्ये बुडवली आणि त्या वातीचा दिवा तयार करून ज्योत तयार करून तो दिवा लावला. वात मोठी केली. फार गोड कथा आहे, जर बारकाईनं ऐकली तर तुम्हाला याचा क्रम कळेल. आणि मग तो दिवा लावला, प्रकाश वाढला आणि त्या प्रकाशामध्ये त्यानं पाहिलं की तो नैवेद्य दिसला. शिव नैवेद्याचा महिमा आहे का? तो नैवेद्य दिसला. त्यानं तो उचलला, आनंद वाटला आणि आता बाहेर जाऊन आपण खाऊ या हेतून तो निघाला. पण तिथं असणारे सेवक त्यांना चाहूल लागली, कोणीतरी मंदिरात आलेला आहे आणि अंधारामध्ये ते धावत आले. त्या असणाऱ्या गुणनिधीला मारहाण केली आणि त्याच्या हृदयाला अवघड ठिकाणी मार लागला. तो दोन्ही डोळ्याने आंधळा झाला आणि पाहता पाहता त्यानं आपले प्राण सोडले. तो गतप्राण झाला. शिवजीचा नैवेद्य पाहिला, नैवेद्य खाता आला नाही. जी दिव्याची वात होती ती मंद झाली होती. त्यानं आपला शर्ट फाडून वात तयार केली, दिवा मोठा केला आणि त्यानं आपला प्राण सोडला. आणि प्राण सोडल्यानंतर मग यमदूत आले आणि त्याच्या पापाची शिक्षा देण्यासाठी त्याला कुठं नेलं? यमलोकाला नेलं. आणि तिथं गेल्याबरोबर यमदूत म्हणू लागले, यानं कधी आपल्या आईबापाचं ऐकलं नाही. तुकोबाराय सांगतात, पाडिले नाही पितृवचन, पाडिले नाही पितृवचन, सदा परद्वारी परधनिधान, सदा परद्वारी परधनिधान, येले नाही पितृवचन, येले नाही पितृवचन, सदा परद्वारी परधनिधान, सदा परद्वारी परधनिधान. बोलो नये ऐसे घडले अनन्य वीण, बोलो नये ऐसे घडले अनन्य वीण,
तुकोबाराय सांगतात त्याच्या जीवनामध्ये त्यानं कधी आई बापाचं वचन पाळलं, पाळिले नाही पितृवचन, सदा परद्वारी परदनी ध्यान, बोलो नये ऐशे घडले अनन्य वीण, दाशी गमन आदी करुणी नव्हे नव्हे तर, माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागुता, बैरा झालो नरदेही येता, एका जनार्दनी स्मरण आता. त्यानं आई वडिलाचं कोणत्या प्रकारचं काम ऐकलं नाही आणि यमदूत त्याला शिक्षा देणार तेवढ्यात शिवदूत आले आणि शिवगणांनी सांगितलं, बाबांनो हा शिवभक्त आहे, याला आमच्या ताब्यात द्या. आणि शिवगण त्याला घेऊन निघाले आणि तो गुणनिधी असणारा फक्त नैवेद्य पाहिला आणि आपला शर्ट फाडून ज्योत लावली आणि त्याचं एवढं पुण्य वाढलं की तोच असणारा भगवान शिवजीच्या ठिकाणी कैलास लोकी तिथं सेवा करू लागला आणि सेवा करता करता एक दिवस त्याचं पुण्य वाढलं. त्यानं तो जन्म सोडला, तो देह सोडला आणि पुढच्या जन्मात तो गुणनिधी कलिंग नावाचा राजा, पहिला यज्ञदत्त दीक्षित ब्राह्मण, त्यांचा मुलगा गुणनिधी. दुसऱ्या जन्मात हाच गुणनिधी मागच्या जन्मात शिवजीला फक्त दिव्याची वात लावली आणि नैवेद्य पाहिला, त्याचं फल कलिंग नावाचा राजा आणि त्याच्या पोटी हा दम म्हणून जन्माला आला. कोण? याचं नाव आता दम पडलं. पहिल्या जन्मात गुणनिधी, दुसऱ्या जन्मात दम आणि हाच दम पुढे कुबेर होणार आहे. ऐका बरं का, एवढं पाहून आपल्याला थांबायचं. मग हा दम लहानाचा मोठा झाला, वडील स्वर्गवासी झाल्यानंतर हा राजगादीवरती बसला आणि यानं प्रत्येक गावामध्ये दौंडी दिली की मागच्या जन्मातले संस्कार आपल्याला दीपोत्सव करायचा, भगवान शिवजीच्या नावानं लाखो दिवे लावा. किती? लाखो. आणि गावोगावी त्यानं प्रथा सुरू केली, भगवान शिवजीच्या नावानं दिवे लावावे, दीपोत्सव सुरू केला. त्याचं पुण्य वाढलं, साधना वाढली आणि एक दिवस मग हा असणारा दम याच्या समोर भगवान शिवजी उमेसह प्रगट झाले. कुणासह? उमेसह. भगवान शिव आणि पार्वती दोघं प्रगट झाले. त्यांचं तेज या दमाला सहन होईना. यानं विचार केला कोण आहे नेमकं. त्यानं डोळे बंद केले, त्याला दिसायलाच काही तयार नाही. भगवान शिवजीनं कृपा केली, त्याला दिव्य दृष्टी दिली आणि दिव्य दृष्टी दिल्यानंतर तो सारखं एकटक पार्वती मातेकडे पाहू लागला. कुणाकड? पार्वती मातेकडं. आता ती जगदंबा आहे महाराज. पार्वती मातेनं विचार केला, माझ्या मालकानं याच्यावरती कृपा केली, याला दिव्य दृष्टी दिली. पाहतोय, राग आला आणि त्याच्याकडे पाहिलं, त्याचा डावा डोळा फुटला. कोणता? डोळा फुटला. शिवजी हसले, म्हटले पार्वती, अगं त्याच्या मनातला भाव तुला कळाला नाही. तो तुझ्याकडे पाहत होता की पार्वती माता शिवजीच्या मांडीवरती बसते. मग या पार्वतीनं कोणतं तप केलं की भगवान शिवजी सारखा महात्मा हिला पती म्हणून मिळाला आणि अखंड शिवजीचं सानिध्य या पार्वतीला आहे. नेमकं तुझं पुण्य कोणतं आहे हे तो दम म्हणजे तो गुणनिधी पाहत होता. आणि असं म्हटल्याबरोबर पार्वतीच्या चूक लक्षात आली. भगवान शिवजीनं कृपा केली आणि त्याला पुन्हा जशाला तसा डोळा दिला आणि शिवजीनं त्याला आशीर्वाद दिला, बाबा तुझी मी साधना पाहिली, पहिल्या जन्मात तू गुणनिधी होता, दुसऱ्या जन्मात तू दम झाला, आता मी तुला एक नाव देतो, तुझं नाव आता कुबेर होईल. काय होईल? कुबेर. आणि कुबेर म्हणजे कोण? तर शिवजी म्हणाले मी तुला वरदान देतो, तू यक्ष किन्नर याचा अधिपती होशील आणि या त्रिभुवनामध्ये जेवढी काही म्हणून संपत्ती, धन, पैसा आपल्याला पाहायला मिळते त्या प्रत्येक धनाचा मालक म्हणून कुबेराचं नाव घेतलं जाईल. म्हणून तर तुकोबाराय सांगतात, देह हे काळाचे धन कुबेराचे, 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 देह हे काळाचे धन
पतये हर हर महादेव श्रीमंत महाराज की जय. हे देह कुणाचा असेल आणि धन कुणाचं असेल तर देह हे काळाचे आणि धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. भगवान शिवजीनं वरदान दिलं, तुझ्या या पुण्याईनं आणि तुझ्या या तपाने दीपोत्सवाच्या पुण्याईनं मी तुला वरदान देतो, यक्ष आणि किन्नर याचा अधिपती होशील, सर्व धनाचा मालक होशील आणि मी नित्य तुझ्या अलकापुरीजवळ वास्तव्य करेल. काय वरदान दिलं? अलकापुरीजवळ वास्तव्य करेल. म्हणजे प्रश्नाचं उत्तर नारदांनी प्रश्न केला होता, ब्रह्मदेवा भगवान शिवजी यांचं कुबेरावरती कसं प्रेम वाढलं आणि ते अलकापुरीला का गेले, तर त्याचं उत्तर म्हणजे ही कथा आहे की भगवान शिवजीची उपासना साधना या दमानं म्हणजे कुबेरानं केली आणि शिवजीनं त्याला वरदान दिलं, तू यक्ष किन्नराचा अधिपती होशील, धनाचा मालक होशील आणि मी नित्य तुझ्या अलकापुरीजवळ वास्तव्य करेल. आणि मग शिवजी प्रसन्न झालेले आहेत आणि कुबेराला मालक केलं धनाचा आणि कुबेरही प्रसन्न झाला. कुबेर म्हटला, शिवजी मी तुमचा भक्त आहे आणि या भक्ताची एक विनंती आहे. तुम्ही काही चांगल्या घरात राहत नाहीत मला माहित आहे, पण माझी विनंती, तुमच्याच कृपेने मला धन वैभव प्राप्त झालेला आहे. एवढी अलकापुरी, ज्याला लंका असं म्हणतात, ही अलकापुरी, या अलकापुरीमध्ये तुम्ही वास्तव्य करा. ही अलकापुरी माझ्यातर्फे तुम्हाला राहू द्या. असं म्हटल्याबरोबर शिवजी म्हटले काही अडचण नाही. आता पुढं फार गंमत या. ती अलकापुरी कुबेरानं कुणाला दिली? शिवजीला दिली. आता शिवजी म्हटले नवीन घर आहे आणि मनोहर दादा, नवीन घर म्हटलं की वास्तुदोष असतो. तो दोष घालण्यासाठी आपण काहीतरी कीर्तन भजन पूजन यज्ञ होम हवन केलं पाहिजे. मग कुणाला बोलवावं? त्या काळात दशग्रंथी विद्वान ब्राह्मण कोण होता? त्याचं नाव काय? रावण. हा माहिती राव तुम्हाला, मला कशाला बोलावलं? मग त्या रावणाला बोलावलं. रावण आला, पूजा सुरू झाली ऐका. आणि पूजा एवढी तंतोतंत रावणानं केली आणि पूजा संपन्न झाल्यानंतर रावण निघाला. आणि मग शिवजी म्हणाले, काका तसं नाही, काहीतरी दक्षिणा घ्या, तसं तुम्हाला जाता येणार. आता तो रावण म्हटला, प्रभू तुम्ही माझं आराध्य दैवत आहात, मला कोणत्याही प्रकारची दक्षिणा नको. शिवजी म्हणाले, काहीतरी घ्यावंच लागेल. रावण म्हटला नको. असं दिवसभर चाललं होतं. सर ते शेवटी तो आग्रह झाला आणि मग रावण म्हटला, खरं द्याल? आता तो रावणच होता महाराज, राक्षस. नारदांनी शाप दिलेला तो रावण गण पुढच्या जन्मात रावण कुंभकर्ण झाले. मग तो रावण म्हटला, द्यायचंच असेल तर मला एकच द्या, ज्या नगरीची मी पूजा केली तिच्यावरती माझा डोळा आहे, ती सोन्याची नगरी मला द्या. म्हणजे कुबेरानं कुणाला दिली? शिवजीला, महादेवाला. आणि शिवजीनं पूजा केली वास्तुशांती. हा बाबा पूजा करून निघणार आणि तो म्हणाला, मला द्यायचंच असेल तर तुम्ही काय करा, ही अलकापुरी द्या. तिचंच पुढं नाव लंका आहे. ही अलकापुरी मला द्या. असं म्हटल्याबरोबर ठीक आहे म्हणे, घेऊन जा. निघाले. पण पुढं वाटेत नारद भेटले. नारद म्हटले, काय रे अलकापुरी मागितली? अरे एवढं मागून मागतं का? या नगरीमध्ये कोणीतरी त्रिभुवनातली सुंदर स्त्री असावी. काय असावी? जगातली सर्वात सुंदर स्त्री जर असेल तरच या महालाला शोभा आहे, अन्यथा शोभा नाही. तो म्हटला, काय म्हणणं आहे? म्हणे काही नाही, तेवढी पार्वती मागून घे. गेला महाराज रावण. रावणानं काय केलं? सांगितलं, प्रभू प्रसन्नच आहात, नगरी दिली, पण या नगरीमध्ये पार्वती राहिल्याशिवाय या नगरीला शोभा नाही, नगरीची पूर्णता नाही, तेवढी पार्वती मला द्या. नाथ महाराज वर्णन करतात, रावण मागो आला पार्वती कारणे, रावण मागो आला पार्वती कारणे, रावण मागो आला पार्वती कारणे, रावण मागो आला पार्वती कारणे. कैसे जावे
मागो आला पार्वती कारणे बोला रावण मागो आला पार्वती कारणे रावण मागो आला पार्वती कारणे संत वाङ्मय वाचलं की प्रत्येक कथेच्या पाठीमागचं प्रमाण आपल्याला त्यामध्ये शोधून सापडतं. रावणानं पार्वती माता मागितली. नाथ महाराज वर्णन करतात. रावण मागो आला पार्वती कारणे रावण मागो आला पार्वती कारणे रावण मागो आला पार्वती कारणे रावण मागो आला पार्वती कारणे. रावणानं मागणी केली ऐका आणि मागणी केल्याबरोबर ते भोळं दैवत भगवान शिवजी घेऊन जा म्हणाले. काय म्हणाले? घेऊन जा. आणि तेवढ्यात पार्वती मातेला चिंता पडली. हा परपुरुष आहे. आजपर्यंत मी परपुरुषाला स्पर्श केलेला नाही आणि आज माझं पतिव्रता व्रतभंग पावेल. आणि त्या पार्वती मातेनं महाविष्णूची प्रार्थना केली. महाविष्णू प्रगट झाले. म्हटले रावणा लंका मिळाली ना तेवढी घेऊन जा. पार्वतीच्या नादी लागला. लंकेसहित जळून भस्म व्हावं लागेल. काय व्हावं लागेल? लंकेसहित जळून भस्म व्हावं लागेल. रावणाच्या चूक लक्षात आली. रावण निघून गेला. आणि इकडं मात्र पार्वतीच्या मनात राग होता. पार्वती म्हटली माझी लंका मागितली ठीक आहे. माझा पती भोळा आहे. लंका मागितली पण त्यानं मलाही मागितलं. पार्वतीच्या मनात राग होता आणि पार्वती मातेनं सांगितलं रावणा तुला याचं फळ भोगावं लागेल. आणि पुढं ती फार मोठी कथा आहे. मारुती राया प्रगट झाले. ते शेवटी आपल्याला पाहता येईल. आणि मारुती राया प्रगट झाल्यानंतर करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन झाली आली लंका धन्य धन्य म्हणे तुका. तिथं लंका जाळत असताना मारुती रायाचं शरीर पाहिलं तर मारुती आहेत आणि पाठीमागं शेपूट पाहिली तर शेपूट पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी? ती बोला की ती कुत्र्याची पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी? स्त्रीलिंगी. पार्वतीनं ठरवलं याची जिरवायची. याला याच्या पापाचा धडा शिकवायचा. आणि पार्वती माता मारुती रायाच्या आश्रयाने त्या शेपटीच्या रूपात प्रगट झाल्या. आणि त्या शेपटीला ते गुंडाळण्यात आले अनेक प्रकारचे हे. आणि रावणानं त्याला प्रज्वलित केलं. रॉकेल ओतलं आणि मारुती रायानं म्हणजेच शेपटीच्या रूपात पार्वती मातेनं त्या रावणाची लंका जाळली. असा कथाभाग त्या ठिकाणी वर्णन करून सांगितला. आजची कथा याच ठिकाणी विराम घेते. उद्याच्या कथेमध्ये आज आपला सृष्टीखंड पूर्ण झाला. सृष्टी उत्पन्न कशी झाली याचं चिंतन आपण पाहिलं. आणि उद्याच्या कथेमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाची कथा शिवसती विवाह आणि शिवपार्वती विवाहाची कथा उद्याच्या कथेमध्ये आपण श्रवण करणार आहोत. मग त्याप्रमाणे सर्वांनी तयारी करून यायची आहे. शिव पार्वती यांचा विवाह आपल्याला उद्या मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी संपन्न करायचा आहे. नवरीचे मामा नवरदेवाचे मामा सर्व त्या ठिकाणी बरोबर ना भागवत भाऊ सर्व त्या ठिकाणी तयारी करून या. जशी आज कथा या कथेमध्ये असं असतं एक एक दिवस रंग भरत जातो. आणि म्हणून आणि दुसरी गोष्ट जास्त कथा ऐकल्या की काय सांगितलं हे सांगणाऱ्यालाही कळत नाही आणि तुम्ही काय ऐकलं हे तुम्हालाही कळत नाही. म्हणून आपण आज दोनच कथा पाहिल्या. एक नारदांची तपश्चर्या, दुसरं गुरुनिधी तोच दम झाला आणि तोच कुबेर झाला. अशा प्रकारे त्या कुबेराला वरदान मिळालं. आणि उद्याच्या कथेमध्ये शिव पार्वती विवाह इथपर्यंत कथा आपल्याला श्रवण करायची आहे. म्हणून आजची सेवा या कथा याच ठिकाणी विराम घेते.